ओम शांती. आज 28 जुलै 2023ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, पवित्र बनण्यासाठी आपल्या स्वधर्मामध्ये राहा आणि अशरीरी बनून एक बाबांची आठवण करा. आजचा प्रश्न आहे, कुठल्या विधीने नवीन विद्यार्थ्यांना ज्ञानाचा रंग लागू शकतो? उत्तर आहे, त्यांना सुरुवातीला 7 दिवसाच्या भट्टीमध्ये बसवा. कायदा आहे, जेव्हा कोणी येथे येते तेव्हा त्यांच्याकडून फॉर्म भरून घ्या. प्रथम 7 दिवस भट्टीमध्ये राहतील, तेव्हा पूर्ण रंग लागेल. तुम्ही भ्रमरी अर्थात मधमाशा ज्ञानाची भूभू करून आपल्या समान बनवितात. तुम्ही जाणता, आता देवता धर्माचे रोपटे लागत आहे, जी या घराण्याची अर्थात ईश्वरीय कुळातील आत्मे असतील. ते महारोगी ते निरोगी बनण्यासाठी पुरुषार्थ करण्यास लागतील. आजचे गीत आहे, मेहफिल में जल उठी क्षमा. ओम शांती. मुलांना ओम शांतीचा अर्थ तर समजाविला आहे. ओम अर्थात अहम. अहम कोण? आत्मा आणि माझे शरीराची कर्मेंद्रिया. आत्म्याचा स्वधर्म आहे शांती. आत्मा कोणाची संतती आहे? म्हणणार परमपिता परमात्म्याची. ते सुद्धा शांतीपूर्ण आहेत. आत्मे शांती स्वरूप शांतीधाममध्ये राहतात. मग नंतर पार्ट बजावण्यासाठी आवाजाच्या दुनियामध्ये येतात. आता बेहदचे बाबा म्हणतात, हे मुलांनो, आपल्या स्वधर्मामध्ये राहा, अशरीरी होऊन बसा, बाबांची आठवण करा. त्या बाबांना क्षमासुद्धा म्हणतात. आता ही मेहफिल आहे पतित मनुष्याची. या वेळेला हे सगळे पतित दुनिया आहे. मनुष्य मात्र पतित आहेत. समजाविले गेले आहे, सतयुगात भारत पावन होता. गृहस्थ धर्म म्हटले जाते, ज्याला सुखधाम म्हणतात. भारत पावन होता, आता पतित आहे, दुःखधाम आहे. हे चक्र फिरत राहते. आता हे आहे कल्याणकारी संगमयुग, जेव्हा पतित मनुष्य सृष्टीमध्ये बाबांना यावे लागते. पतित मनुष्य सृष्टीला पावन बनवण्यासाठी जुन्या दुनियेपासून नवीन दुनिया बाबाच रचयिता बनवितात, ज्याला परमपिता परमात्मा म्हटले जाते. सर्व भक्तांचा भगवंत एकच आहे. तर बाबा म्हणतात, मला सुद्धा पतित दुनिया पतित शरीरात यावे लागते. परमधाममधून एकदाच येतो, भारताला पावन दैवी राज्य बनविण्यासाठी. या जगाच्या हिस्ट्री जॉग्रफीला कोणी जाणत नाही, कारण सर्व नास्तिक आहेत. एक सुद्धा आस्तिक मनुष्य नाही. बाबांना न जाणल्यामुळे निधनके बनले आहेत. आपापसात लढाई झगडा करीत राहतात. प्रत्येक घरात किती अशांती आहे. सतयुगमध्ये एक ऑलमायटी अथॉरिटीचे देवी देवता राज्य होते, सुखधाम होते. मग दुःखधाम कसे बनले हे कोणी जाणत नाही. ज्ञान आहे ब्रह्माचा दिन, भक्ती आहे ब्रह्माची रात्र. संन्यासी लोक म्हणतात, ज्ञान भक्ती आणि वैराग्य. ते तर घरदार सोडून जंगलामध्ये जातात. वैराग्य येते, तो आहे रजोगुणी संन्यास. हा आहे सतोप्रधान संन्यास. या पाप आत्म्यांच्या दुनियेमध्ये एक सुद्धा पुण्य आत्मा नाही. तर हा खेळ सर्व भारतामध्येच आहे. भारत सोन्याची चिडिया होता. भारतामध्ये सोने आणि हिरे अथाह होते. सोन्याचे महाल बनायचे आणि त्यावर हिरे जवाहरत जडवायचे. आता भारत कवडीतुल्य बनला आहे. मग याला अर्थात भारताला बाबा हिरे जसा बनवितात. तुम्ही जाणत आहात, आम्ही मनुष्य ते देवता बनत आहोत. आता हे बाबा पतितांच्या मेहफिल अर्थात दरबारात आले आहेत. मनुष्य समजतात, पतित पावनी गंगा आहे, स्नान करण्यासाठी जातात. तरीसुद्धा कोणी पाप आत्म्याचे पुण्य आत्मा बनत नाही. मग दरवर्षी जाऊन गंगा स्नान करतात.
या समयी कोणीसुद्धा पावन नाही. जोपर्यंत पावन बनविणारे बाबा येत नाही तोपर्यंत पावन बनू शकत नाही. पावन बनवितात गीताचे भगवान. ते भगवान सर्व आत्म्यांचे एकच पिता आहेत. असे नाही की सर्व भक्त भगवान आहेत किंवा भगवंत सर्वव्यापी आहे. हे तर त्या भगवंताची ग्लानी करतात. म्हणूनच म्हणतात यदा यदा हि धर्मस्य. हे भारतासाठीच गायन आहे. जे बाबा येऊन भारताला हिऱ्याप्रमाणे बनवितात त्यांची किती निंदा करतात. ऋषी मुनी मग म्हणतात रचता आणि रचना बेअंत आहे किंवा नेती नेती आहे, आम्ही जाणत नाही. मग आजकाल मनुष्य म्हणतात की सर्वव्यापी आहे. बाबा म्हणतात असे जेव्हा बनतात तेव्हा मी येऊन पापात्म्यांना पुण्यात्मे देवता बनवितो. सर्वांचा सद्गती दाता एकच आहे. तेच येऊन पतीचे पावन बनवून लायक बनवितात. मुलांना वारसा देतात. लौकिक पित्यापासून अल्पकालचा वारसा मिळाला आहे. बेहदचे बाबा म्हणतात मी तुम्हाला 21 जन्मासाठी वारसा देतो, पवित्रता, शांती आणि सुखाचा, जो लौकिक पिता देऊ शकत नाही. ते अर्थात शिवबाबा बाबा आहेत, शिक्षक आहेत, ज्ञानाचे सागरसुद्धा आहेत. बाबांची महिमा खूप उच्च आहे. मनुष्यसृष्टीचे बीजरूपसुद्धा आहे. हे मनुष्यसृष्टीचे विविध धर्मांचे झाड आहे. आदी सनातन देवी देवता धर्म सतयुगाचा आहे. त्यातूनच दुसरे धर्म निघतात. आता तुम्ही ब्राह्मण धर्माचे बनले आहात. यापूर्वी शूद्र धर्माचे होते. आता ब्राह्मण सो देवता आणि मग क्षत्रिय बनाल. हे 84चे चक्र फिरायलाच लागते. सतयुगामध्ये सर्वप्रथम तुम्हीच येता. गायनसुद्धा आहे आत्मा परमात्मा अलग रहे बहुकाल. गाणेसुद्धा ऐकले चारों तरफ लगाए फेरे फिर भी हरदम दूर रहे. अर्थात बाबांना भेटू शकलो नाही. आता आहे रावण राज्य, राम राज्य आहे देवी देवता राज्य. मनुष्य समजतात स्वर्ग आणि नरक येथेच आहे, परंतु असे होऊ शकत नाही. मनुष्य मरतात तर म्हणतात स्वर्गवासी झाले, तर मग जरूर नरकमध्ये होते, तर जरूर पुनर्जन्म नरकमध्येच घ्यायला पाहिजे. मनुष्यांची तर अनेक मते आहेत, एक दुसऱ्याची मिळत नाही. अनेक प्रकारची द्विधा मते आहेत, म्हणजेच दुमत आहे. अर्धा कल्प भारतामध्ये दैवी मत असते, आता आहे आसुरी मत. भारतवासी ज्या परमात्म्याला आठवण करतात त्या पारलौकिक पित्याला तर जाणून घ्यायला पाहिजे ना. आता भारत कवडीतुल्य आहे, त्यालाच हिरेप्रमाणे बनवायचे आहे. गांधी किंवा नेहरूसुद्धा इच्छा करीत होते भारतामध्ये जागतिक ऑलमायटी अथॉरिटी रामराज्य होवो. समजतात कधी काळी भारतामध्ये होते, आता नाही, म्हणून रामराज्यासाठी प्रयत्न करतात. परंतु हे कुठल्याही मनुष्याच्या हातात नाही. तुम्ही ब्राह्मण आहात, प्रजापिता ब्रह्माची संतती, निराकार आत्मे आहेत, परमपिता परमात्मेची संतती. वारसा ब्रह्मा कुमार कुमारींचा आहे. ब्रह्माला सुद्धा वारसा शिवबाबाकडून मिळतो. हे सुद्धा भाऊ झाले ना. मुले सर्व आहेत भाऊ भाऊ, तर जरूर आत्म्यांना एक पिता आहे. आता तुम्ही ब्रह्माची मुख वंशावळी ब्राह्मण आपापसात भाऊ बहीण झालात ना. तुम्हाला वारसा मिळतो दादांकडून, अर्थात शिवबाबांकडून. दादांच्या वारशावरती सर्व आत्म्यांचा अधिकार आहे, भले स्त्री किंवा पुरुषाच्या शरीरात असो. लौकिक दादा अर्थात आजोबांचा वारसा फक्त मुलांना मिळतो. हे तर बेहदचे बाबा आहेत ना. भारतवासियांना सतयुग त्रेतामध्ये बेहदच्या बाबांकडून 21 जन्मांसाठी खूप सुख मिळते. तुम्ही 84च्या चक्राला आता समजले आहात. बाबा म्हणतात मी गाईड बनून आलो आहे,
तुम्हा सर्वांना घेऊन जाण्यासाठी. तुम्हीच सर्वप्रथम आला होता. आता लास्टमध्ये सुद्धा तुम्हीच आहात. मग सर्वप्रथम तुम्हीच मनुष्याचे देवता बनणार आहात. देवी देवता धर्मवालेच 84 जन्म घेतात. मग नंबरवार सर्वांचे जन्म कमी कमी होत जातात. इतर धर्मवाल्यांचे नक्कीच कमी जन्म असणार. आता तो आदी सनातन देवी देवता धर्म नाही, पुन्हा स्थापन होत आहे. तुम्ही जाणत आहात इब्राहिम पुन्हा केव्हा येणार, ख्राइस्ट किती समयानंतर येणार. या जगाची हिस्ट्री जिओग्राफी मनुष्यच जाणणार ना. बाबा समजावित आहेत, जेव्हा सर्व पापात्मे बनतात तेव्हा मी येऊन पुण्य आत्मे बनवितो. जे कल्पापूर्वी बनले होते त्यांचेच रोपटे लावित आहे. सतयुगात होता एकच धर्म. आता कलियुगामध्ये तर अनेक धर्म आहेत. पतित आत्म्यांची इथे मैफिल आहे. बाबा येतात सर्वांना पावन बनविण्यासाठी. सद्गती देणारे ते एकच आहेत. माया रावण दुर्गती करते, म्हणून देवी देवतांसमोर जाऊन गातात, मुझ निर्गुण हारे में कोई गुण नाही. बाबा येऊन पतीचे पावन बनवून दैवी गुणांनी युक्त बनवितात. आता तुम्ही दैवी गुण धारण करीत जातात. पुनश्च भारतामध्ये दैवी राज्य येईल. आता ही दुनिया बदलत आहे. तुम्ही आहात बेहदचे संन्यासी. त्यांचे अर्थात भक्तिवाल्यांचे आहे हदचे वैराग्य. हे आहे बेहदचे वैराग्य. तुम्ही संपूर्ण जुन्या सृष्टीला विसरून आपल्या पित्याला आठवण करून वारसा घेता. बाबा म्हणतात, माझी आठवण कराल तर ती आठवण किंवा योग अग्नीने विकर्म विनाश होतील. मग तुम्ही विकर्माजीत बनाल. बाबांनी समजाविले आहे, जेव्हा कोणी 4-5 जण एकत्र येतात तर फॉर्म वेगवेगळा भरून घ्यावा, तर माहीत होईल की ते कुठल्या धर्माचे आहेत. अनेक धर्म, अनेक मते आहेत ना. देवी देवता धर्मवाल्यांनाच तीर लागेल. कराचीमध्ये नेहमी वेगवेगळे समजवायचे. फॉर्म भरण्याचा कायदासुद्धा जरुरी आहे. 7 दिवस भट्टीमध्ये तापायला लागलेच, कारण महारोगी बनले आहेत. तुम्ही मुले भ्रमर अर्थात भुंगा आहात. भू भू करून आपसमान बनवायला लागते. देवता धर्मवाल्यांचेच रोपटे लागेल. मुलांना युक्त्यासुद्धा शिकायच्या आहेत. बोला 7 दिवस जेव्हा समजेल तेव्हा मुलाखत होऊ शकेल आणि तेव्हाच तुमच्यावर रंग लागू शकेल, म्हणजेच ज्ञानाचा रंग लागू शकेल. तुम्ही सर्व ब्रह्माकुमार कुमारी आहात. मनुष्य इतके सुद्धा विचारत नाही, इतके ब्रह्माकुमार कुमारी काय आहेत, कोण आहेत. अरे, प्रजापिता ब्रह्माची संतान तर जरूर ब्रह्माकुमार कुमारीच बोलणार ना. क्रिमिनल असॉल्ट होऊ शकत नाही. हा आहे राजयोग. गॉड फादरली युनिव्हर्सिटी, ईश्वरीय विश्वविद्यालय. भगवान वाच, मी तुम्हाला राजांचा राजा बनवितो. अच्छा, गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट, विकर्माजित बनण्यासाठी संपूर्ण दुनियेपासून बेहदचा वैराग्य करून त्याला विसरून एक बाबांच्या आठवणीत राहायचे आहे. दुसरा पॉइंट, भुंग्या समान ज्ञानाचा रंग लावण्याची सेवा करायची आहे. महारोग्यांना निरोगी, नास्तिकला आस्तिक बनवायचे आहे. आजचे वरदान आहे, सदैव साक्षी स्थितीमध्ये स्थित राहून निर्लेप अवस्थेचा अनुभव करणारे सहज योगी भव. सदैव साक्षी स्थितीमध्ये स्थित राहून निर्लेप अवस्थेचा अनुभव करणारे सहज योगी भव. विस्तार आहे, जे देहाचे संबंध आणि देहापासून साक्षी अर्थात न्यारे आहेत
ते या जुन्या दुनियेपासून सुद्धा साक्षी होत जातात. ते संपर्कामध्ये येऊन सुद्धा, पाहत असून सुद्धा सदा न्यारे आणि प्यारे राहतात. ही स्थिती सहज योगीचा अनुभव करविते. यालाच म्हणतात साथ राहून सुद्धा निर्लेप. आत्मा निर्लेप नाही, परंतु आत्मअभिमानी स्टेज म्हणजेच स्थिती निर्लेप अर्थात मायेच्या लेप आणि आकर्षणपासून परे असते. या अवस्थेमध्ये राहणारे मायाच्या घावपासून सुरक्षित राहतात, म्हणजेच मायेपासून वाचतात. आजचे स्लोगन आहे, शुभ भावना आणि शुभ कामनाद्वारा सूक्ष्म सेवा करणारेच महान आत्मा आहेत. शुभ भावना आणि शुभ कामनाद्वारा सूक्ष्म सेवा करणारेच महान आत्मा आहेत. अच्छा, मातेश्वरीजींचे महावाक्य, परमात्मा एक आहे, बाकी सर्व मनुष्य आत्मे आहेत. आता हे तर संपूर्ण दुनिया जाणते की परमात्मा एक आहे, तो सर्व शक्तिमान आहे, ज्याने जाननहार आहे. असे तर सर्व दुनिया स्वतःच म्हणते, आम्ही परमात्म्याची संतती आहोत. परमात्मा एकच आहे, भले कुठल्याही धर्माचा असो, ते सुद्धा परमात्म्याला मानतात. त्या धर्माचे सुद्धा स्वतःला परमात्माद्वारा पाठवलेला संदेश वाहक समजतात. असेच संदेश घेऊन आपापल्या धर्माची स्थापना करतात. जसे गुरु नानकनी सुद्धा परमात्म्याची इतकी बढाई केली आहे. एक ओंकार सतनाम. एक ओंकारचा अर्थ आहे परमात्मा एक आहे. सतनाम अर्थात त्याचे नाव सत्य आहे. तर मग परमात्मा नाम रूपवाले सुद्धा आहेत, अविनाशी आहेत, अकाल मूर्त सुद्धा आहेत आणि कर्ता पुरुष सुद्धा आहेत. म्हणजे ते स्वतः अकर्ता होऊन सुद्धा कसे ब्रह्मातंद्वारा कर्ता पुरुष सुद्धा बनतात. आता ही सारी महिमा एका परमात्म्याचीच आहे. आता मनुष्य इतके समजून सुद्धा म्हणतात ईश्वर सर्वत्र आहे, अहम आत्मा सो परमात्मा आहे. जर सर्वजण परमात्मा असतील तर एक ओंकार ही महिमा कोणत्या परमात्म्याची करतात? हाच सबूत आहे की परमात्मा एक आहे. मातेश्वरीजींची महावाक्य यामधील दुसरे शीर्षक आहे, डायरेक्ट ईश्वरीय ज्ञानाने सफलता. हे जे आपल्याला अविनाशी ज्ञान मिळत आहे ते डायरेक्ट ज्ञानसागर परमात्म्याद्वारा मिळत आहे. या ज्ञानाला आपण ईश्वरीय ज्ञान म्हणतो, कारण या ज्ञानामुळे मनुष्य आदी मध्य अंत सुख प्राप्त करतात, अर्थात जन्मजन्मांतरच्या दुःखाच्या बंधनातून सुटतात, कर्मबंधनामध्ये येत नाही. म्हणूनच या ज्ञानाला अविनाशी ज्ञान म्हटले जाते. आता हे ज्ञान फक्त एकच अविनाशी परमपिता परमात्म्याद्वारा आपल्याला प्राप्त होते, कारण ते स्वतः अविनाशी आहेत. बाकी तर सर्व मनुष्य आत्मे जन्म मरणाच्या चक्रामध्ये येणारे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मिळालेले ज्ञान आपल्याला कर्मबंधनमधून मुक्त करणारे नाही. याच कारणासाठी त्यांनी दिलेल्या ज्ञानाला मिथ्या ज्ञान किंवा विनाशी ज्ञान म्हणू. परंतु हे देवी देवता सदा अमर आहेत, कारण त्यांनी अविनाशी परमात्म्याद्वारा हे अविनाशी ज्ञान प्राप्त केले आहे. तर यामुळे सिद्ध होते की परमात्मा एक आहे आणि त्याचे ज्ञानसुद्धा एकच आहे. या ज्ञानामध्ये दोन मुख्य गोष्टी बुद्धीमध्ये ठेवायच्या आहेत. एक तर यामध्ये विकारी कलियुगी संगदोषमधून दूर व्हायचे आहे आणि दुसरी गोष्ट मलेच्छ खानपान इत्यादीची शुद्धी ठेवायची आहे. ही शुद्धी ठेवल्यामुळे जीवन सफल होते. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.